आपला तिसरा टॉपिक आहे प्रबोधन काळ. 2 टॉपिक आतापर्यंत आपण बघितलेले आहेत. हा तिसरा टॉपिक आहे प्रबोधन काळ. याच्यामध्ये आपण सुरुवातीला बघूया सामाजिक आणि सांस्कृतिक बदल. सुरुवातीचा आपला पहिला पॉइंट आहे ख्रिश्चन मिशनरी. कोणत्या ख्रिश्चन मिशनरीनी त्या काळात भारतात आल्या आणि त्यांनी काही कामं केली ते आपण बघणार आहोत. तर बघा, भारतात सर्वप्रथम येणारे मिशनरीज कोण आहेत? पोर्तुगीज रोमन कॅथलिक मिशनरीज. पोर्तुगीज मिशनरी लक्षात ठेवा. पहिले भारतात येणारे चालले बरं का. आणि हे महाराष्ट्रात नव्हते. आपण पीवायक्यू मध्ये बघितलं मगाशी. ह्यांच्यातल्या व्यक्ती कोण होत्या? फ्रान्सिस झेवियर आणि रॉबर्ट दी नोबिली. आता खूपच अवघड प्रश्न विचारला तर त्या मिशनरी आणि त्यांचे संबंधित लोक असं विचारतील ऑडमॅन आउट मध्ये किंवा स्टेटमेंटमध्ये. आता फ्रान्सिस झेवियर आणि रॉबर्ट नोबिली लक्षात ठेवा, ते पोर्तुगीज रोमन कॅथलिक संस्थेचे आहेत. आता महाराष्ट्रात काम करणारे मिशनरीज कोणकोणते आहेत बघा. एक आहे आपली चर्च मिशनरी सोसायटी, मुंबई बायबल मिशनरी, अमेरिकन मराठी मिशनरी, लंडन मिशनरी आणि स्कॉटिश मिशनरी. ह्याच्यात कोण नाहीये? पोर्तुगीज मिशनरी नाही. ते आपण बघितलेलं आहे. श्यामचा एलसी लक्षात ठेवा. लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणू शकता तुम्ही. श्यामचा एलसी तुमच्या लक्षात राहील. पुढे बघूया ख्रिश्चन धर्माचा स्वीकार करणारे. याच्यावरती सुद्धा 1-2दा प्रश्न येऊन गेलेला आहे. कोणत्या व्यक्तीने ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला आहे वगैरे. तर त्यात बघा, पहिले आहेत विष्णू भास्कर करमकर. दुसरे आहेत रामकृष्ण विनायक मोडक. तिसरे आहेत नारायण वामन टिळक. चौथे आहेत नारायण शेषाद्री. हे कोण आहेत? शेषाद्री प्रकरणवाले, बाळासाहेब जांभेकरांच्या काळातले. त्याच्यानंतर बाबा पदमजी आणि पंडिता रमाबाई. आता यांची नावं का लक्षात ठेवतात आपल्याला? सुरुवातीच्या काळात ख्रिश्चन धर्म स्वीकार केल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात वाद होत होते, म्हणून हे सुरुवातीच्या काळातले ख्रिश्चन धर्म स्वीकारणारे. आणि त्यांचा शॉर्ट फॉर्म काय झालाय? मोकाट शराबी झालाय. हे फक्त लक्षात ठेवण्यासाठी आहे. पुढे जाऊया आपण. मिशनऱ्यांचे शैक्षणिक कार्य. मिशनऱ्यांचे शैक्षणिक कार्य बघूया आपण. त्यामध्ये विल्यम कॅरे हा एक महत्वाचा व्यक्ती आहे. विल्यम कॅरे. आता ते कुठे आहेत? सेरामपूर. बघा, आपण श्रीरामपूर बघितलो आणि हे सेरामपूर एकच. सेरामपूर मध्ये कुठल्या मिशनरीचे आहेत? हे स्कॉटिश मिशनरीचे आहेत. फ्रान्सिस झेवियर कुठल्या मिशनरीचे होते? पोर्तुगीज मिशनरीचे. आता यांनी शाळा काढल्या होत्या शिक्षण देण्यासाठी. त्या कुठे आहेत बघा? कलकत्ता, ढाका, चितगाव. असे प्रश्न म्हणू शकतो, सुरुवातीच्या काळात त्यांनी शाळा कुठे काढल्या? सुरुवातीच्या काळात असा प्रश्न आला की आपले कॉमन सेन्स लगेच ऍक्टिव्ह झाला पाहिजे की त्यांची मिशनरीचं हेडक्वार्टर कुठं होतं, त्याच्या आजूबाजूला शाळा असणं अपेक्षित आहे. याच्यात त्यांनी मद्रास वगैरे असं काही ठिकाण टाकलं तर आपण चूक करू शकतो. पुढे भारतातील पहिली शिक्षक प्रशिक्षण शाळा त्यांनी सुरू केली आहे. प्रश्न होता कुठे झाली? कुठे झाली? सेरामपूरला. आता आपल्याला काय माहिती पाहिजे? विल्यम कॅरे आणि स्कॉटिश मिशनरी या दोघांनी सुरू केलेले. त्याच्या पुढे शिक्षणातून धर्म प्रसार करणे हा त्यांचा महत्वाचा मुद्दा होता. 1805 मध्ये मराठी भाषेचे व्याकरण आणि 1810 मध्ये मराठी इंग्रजी शब्दकोश विल्यम कॅरे यांनी लिहिलेलं आहे. तर मग विल्यम कॅरे यांच्याबद्दल खालील कोणते स्टेटमेंट बरोबर आहेत? याच्यामध्ये हे 2 स्टेटमेंट आणि बाकीच्या काही गोष्टी येऊ शकतात. प्रश्न सिंपल कसा बनू शकतो बघा. तुम्ही जेव्हा वाचन करता ना, तुमच्या मनातल्या मनात प्रश्न तयार झाले पाहिजे. कसा प्रश्न बनू शकतो, मी कसं उत्तर देईन वगैरे. तर पहिलं स्टेटमेंट होऊ शकते की विल्यम कॅरे स्कॉटिश मिशनरीशी संबंधित होते. दुसरं स्टेटमेंट आहे की मराठी भाषेचे व्याकरण दिलं आहे. तिसरं आहे की मराठी इंग्रजी शब्दकोश तयार केलेला आहे. हा, मराठीचं पहिलं पुस्तक आहे. तुम्ही मराठीच्या पुस्तकाचा अभ्यास करत असाल म्हणजे वाळंबे सरांच्या पुस्तकामध्ये पण रेफरन्स सापडू शकतो तुम्हाला, किंवा यांच्या पुस्तक शिंदेच्या पुस्तकात पण रेफरन्सचा आहे. पुढे बघा, तर सेरामपूरचेच बाप्टिस्ट मिशनरी कॉलेज आहे, सेरामपूरलाच आहे बाप्टिस्ट मिशनरी कॉलेज. ते 1818ला स्थापन झाले बरं का. आणि त्याच्यात पुढाकार कोणी घेतलाय? एक आपले विल्यम कॅरे आहेतच. त्याच्यानंतर विल्यम वार्ड आणि जॉर्ज मार्शमन त्यांची नावं आहेत. आता फक्त आपल्याला थोडं बहुत लिंक लावता आलं पाहिजे. म्हणजे आता समजा की बाप्टिस्ट मिशनरी कॉलेज 1818ला स्थापन झालं, त्याच्याशी संबंधित व्यक्ती कोणत्या, आणि खाली हे 3 नावं आहेत. ते विल्यम कॅरे, विल्यम वार्ड, जॉर्ज मार्शमन. याच्याबरोबर 4थं नाव टाकतील ते फ्रान्सिस झेवियर टाकतील, किंवा राजाराम मोंद्रे टाकतील, किंवा आपले जोनाथन डंकन टाकतील. तेवढ्या गोष्टी फक्त आपल्याला क्लिक झाल्या पाहिजेत. अरे हे नाहीये तिथे, यांचा काळ वेगळा आहे. हे 1818 आहेत. हे बाकी ज्यांची कामं त्याच्यानंतर सुरू झाले. एवढा आपल्याला रेफरन्स येत गेला इतिहासाच्या बाबतीत तर मोस्ट ऑफ प्रश्न सुटतात. आलं लक्षात? पुढे जाऊया आपण. चिन्सुराला एक विमेन कॉलेज सुरू झालं होतं, लंडन मिशनरी सोसायटीने सुरू केलं होतं. मग आता इथं वर्ष वगैरे काही नाही, मग लक्षात काय ठेवायचं?
लंडन मिशनरीनी सुरू केलेलं पहिलं विमेन कॉलेज कुठे आहे किंवा विमेन कॉलेज कुठे आहे, तर चिन्सुरा आपल्याला माहिती असलं पाहिजे. किंवा चिन्सुराचं महिला कॉलेज किंवा विमेन कॉलेज कुणी स्थापन केलं आहे, तर लंडन मिशनरी, हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. ओके. त्याच्यानंतर अलेक्झांडर डफ, प्रश्न येऊन गेला यांच्यावरती 2-3 वेळा. अलेक्झांडर डफ कुठले होते? स्कॉटिश मिशनरीचेच होते ते सुद्धा. त्यांनी बघा 1820 मध्ये बिशप कॉलेजची स्थापना केली आहे कुठे? कलकत्ता. ओके. आणि 1830 मध्ये स्कॉटिश चर्च कॉलेजची पण त्यांनी स्थापना केली होती. द जनरल असेंब्लीज इन्स्टिट्यूट, त्याला असं म्हटलं जातं, द जनरल असेंब्लीज इन्स्टिट्यूट. तुम्ही स्कॉटिश चर्च कॉलेज लक्षात ठेवा. ओके. कुणी कुठले कॉलेजेस स्थापन केले ते आपल्याला माहिती असलं पाहिजे, आणि कधी आणि कुठे इतका डेटा आपल्याला माहिती असलं पाहिजे. पुढे गार्डन हॉल हा एक व्यक्ती आहे. गार्डन हॉल कोण आहे? 1813 पासून ते 1818 दरम्यान मुलींसाठी शाळा खेतवाडी आणि गिरगाव इथे यांनी सुरू केलेली आहे. कोण आहे ते? गार्डन हॉल. आता एक तर तुम्ही बेसिक नाव पण तुम्हाला माहिती पाहिजे बरं का. जे युरोपियन आहेत, ज्यांनी स्त्री शिक्षण किंवा शिक्षणामध्ये भारतात सुरुवातीला काम केलं, तर ही सगळी नावं येऊ शकतात. अलेक्झांडर डफ आहे, गार्डन हॉल आहे, विलियम कॅरे आहे, असंही तुम्हाला ते माहिती असलं पाहिजे. ओके. आणि 1813 ते 1818 दरम्यान मुलींसाठी शाळा खेतवाडी आणि गिरगाव हे 2 लक्षात ठेवा गार्डन हॉलच्या बाबतीमध्ये. इथं फक्त एक्सचेंज होऊ शकतं. आता हे खेतवाडी आणि गिरगाव ते अलेक्झांडर डफला लावतील, तर ते डफला नाही तर गार्डन हॉलला आहे. इतका डिफरन्स आपल्या लक्षात आलं पाहिजे. पुढे आहे आपली अमेरिकन मिशनरी. ओके. अमेरिकन मिशनरीचं काय? ज्ञानोदय नावाचं वृत्तपत्र, हे महत्वाची गोष्ट आहे. 1842 ला. इंग्रजीचं महत्व सांगणारे कोण ते आपण बघितलं होतं ना, तर 1842 ला. 1817 मध्येच बघा तिथे मुंबईत प्रिंटिंग प्रेस सुरू झाली आणि त्यांनी मराठीमध्ये बायबलचं ट्रान्सलेशन केलं होतं. 1817 एक लक्षात घ्या. ओके. आता त्यांची इतर कामं बघा. 1814 सर्वसामान्यांसाठी मराठी शाळा अमेरिकन मिशनरीने सुरू केली. 1814 हिंदू मुलींसाठी पहिली शाळा त्यांनी सुरू केली कुठे? कोलकात्यामध्ये. ती कधी आहे? 1819 मध्ये. आणि मुंबईत त्यांनी मुलींसाठीची पहिली शाळा सुरू केली, ती कधी आहे? 1824 ला. तर 1819 आणि 1824 आपल्याला लक्षात असलं पाहिजे. आणि अजून काय लक्षात पाहिजे? पहिली मुलींची शाळा सुरू करणारे कोण आहेत? अमेरिकन मिशनरी. मग ते कोलकात्यात असो किंवा मुंबईत असो आणि पूर्ण देशात पण असो, त्यांनीच सुरू केलेली आहे. 1819 ते 1824. पुढे आहे डॉक्टर विल्सन. डॉक्टर विल्सन बघा, मुंबईत मुले आणि मुली व मुस्लिमांसाठी स्वतंत्र शाळा त्यांनी सुरू केल्या होत्या. 1835 मध्ये सेंट्रल कॉलेज मुंबई त्यांनी स्थापन केलं आणि तेच आज विल्सन कॉलेज म्हणून ओळखलं जातं. तर विल्सन कॉलेजची स्थापना 1835 ला, हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. मग जुन्या कॉलेजचा क्रोनॉलॉजिकली तुम्ही त्याला अरेंज करा असं विचारलं जाईल. किंवा मगाशी आपण प्रश्न बघितला की मुंबई युनिव्हर्सिटीचे आधीचे कुठले आहेत, तर अशा प्रश्नांसाठी हा डेटा आपल्याला कामी येतो. पुढं येसूचं चरित्र लिहिणारे आपल्याकडचे बाबा पदमजी आहेत. ओके. बाबा पदमजी कोण आहेत? त्यांचा रेफरन्स अजून कुठे वाचलाय आपण? पहिली मराठीतली कादंबरी कोणी लिहिली आहे? कुठली कादंबरी होती? यमुना पर्यटन. ओके. तेच आपले बाबा पदमजी. ओके. आता बघा कॉलेजेस, आता खाली आपण लिस्ट केले कॉलेजेसची. 1818 मध्ये बाप्टिस्ट मिशनरी कॉलेज सेरामपूरला स्थापन केलेली आहे. लंडन मिशनरी विमेन कॉलेज त्यांनीच स्थापन केलेलं आहे 1818 मध्ये, चिन्सुरालाच आहे. ओके. चिन्सुराला कुणी स्थापन केलं होतं? कुठल्या मिशनरी होत्या त्या? लंडन मिशनरीज होत्या. ओके. हे 1818 झालं. 1820 ला बिशप कॉलेज आहे. कुणी सुरू केलं बिशप कॉलेज? अलेक्झांडर डफ. कोण आहे ते? स्कॉटिश मिशनरी. 1830 ला स्कॉटिश चर्च कॉलेज आहे, ते सुद्धा कलकत्त्यालाच आहे. आणि 1835 ला आहे सेंट्रल विल्सन कॉलेज, डॉक्टर विल्सन यांनी सुरू केलेलं आहे. 1818, 20, 30, 35. किती? 5 कॉलेजेस आहेत. ते 5 कॉलेजेस आपल्याला लक्षात पाहिजे. कुठं आहेत, कधी स्थापना आणि कुणी केली, या 3च गोष्टी महत्वाच्या आहेत. ओके. आता आपण जाऊया राजा राममोहन राय आणि ब्रह्मो समाज. तर राजा राममोहन राय बद्दल थोडक्यात माहिती वरती काय दिलं बघा. मुघल बादशाह कोण होता? अकबर 2. आपल्याला अकबर 2 माहिती असला पाहिजे. राजा राममोहन राय बद्दल स्टेटमेंट आलं तर मुघल बादशाहचं नाव बदलेल. तो अकबर 2 ऐवजी कुठलं तरी वेगळं नाव टाकेल, फर्रुखशीर टाकेल किंवा वेगळं काहीतरी टाकू शकतो. अकबर 2 आपल्याला माहिती असला पाहिजे. यांनी त्यांना राजा ही पदवी दिली होती. अकबर 2 आहे हे लक्षात ठेवायला आपल्याला इतकं सफिशियंट आहे की मुघलांच्या क्रोनॉलॉजी मध्ये राजा म्हणण्याच्या लायकीचा एकच राजा अकबर. ओके. तर राजा अकबर आपण असं लक्षात ठेवू शकतो. ओके. त्यांनी 1830 मध्ये राजाच्या पेन्शनसाठी ते लंडनला गेले होते. का राजा पदवी दिली? की पेन्शन हवी होती. तसंच साताराच्या राजांसाठी पेन्शनसाठी कोण लंडनला गेलं होतं? रंगो बापूजी. ते अशी नावं कम्पॅरेटिव्हली तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. पुढे बघा, यांचं मूळ आडनाव काय? राजा राममोहन रायांचं
बॅनर्जी, बॅनर्जी लक्षात असलं पाहिजे. यांच्या आजोबांना बंगालच्या नवाबाने रॉय नावाची पदवी दिली होती. ती रॉय कॅरी झाली. ओके, त्यांना रॉय नाही दिलं बरं का, त्यांच्या आजोबांना दिलं. असंही स्टेटमेंट देऊ शकतं की मुघल बादशाने त्यांना रॉय पदवी दिली. आपल्याला बरोबर वाटतं. कुठली दिली आहे? राजा दिली. ओके, पुढे 1772 ते 1833 हा त्यांचा काळ आहे राजा राममोहन रायांचा. 1872 ते 33. आता आपल्याला 33 माहिती पाहिजे. आता 33 नंतर घडलेल्या घटना असतील आणि त्याला जर आपण जोडलो राजा राममोहन राय तर कळलं पाहिजे की राजा राममोहन राय इथे नाही. ओके, भारतातील प्रबोधन काळाचे पितामहा त्यांना म्हटलं जातं. प्रबोधन काळाचे पितामहा. ओके, आता एक त्यांचं 2-3दा प्रश्न आले ते मल्टीलिंग्वल होते. त्यांना अनेक भाषा येत होत्या. त्याच्याबद्दलचं आहे बघा. ते कुठल्या भाषा जाणत आणि कुठल्या भाषेत लिहित अशा 2 वेगवेगळे रेफरन्स आहेत. ओके, आता हे पीवायक्यू बघताना एका ठिकाणी आपल्याला येईल त्याचा कॉमन सेन्स होता, पण फक्त त्यांना अनेक भाषा यायच्या इतकं फक्त लक्षात ठेवा. कुठल्या कुठल्या भाषा त्या जाणत? ग्रीक, अरबी, लॅटिन, फारसी, फ्रेंच, हिब्रू. ओके, आणि लिहित संस्कृत मध्ये. आता फॉर भाषेत लिहित तर संस्कृत जाणत ना, तर जाणत मध्ये पण आलं पाहिजे संस्कृत, काय हरकत नाही. पुढे आहेत पर्शियन, हिंदी, इंग्लिश, बंगाली. आता मोस्ट ऑफ भाषेत ते लिहू शकतात. आपल्याला कुठलं वेगळं वाटू शकतं? अरे हिब्रू अवघड आहे. ग्रीक आणि लॅटिन त्यांना कसं माहितीये? असे इतके प्रश्न पडतात. माहितीये, लिहित असताना मात्र ती गडबड करायची नाही. ते ग्रीक आणि लॅटिन मध्ये लिहू शकत नसतील त्यांना कळत असली तरी, म्हणून आपल्याला लिहितची लिस्ट माहिती असली पाहिजे. ती सिंपल आहे. संस्कृत, हिंदी, इंग्लिश आणि बंगाली त्यांना एनी हाऊ आलीच पाहिजे. ते बंगाली होते त्यांना बंगाली त्यांना येईल. इंग्लिश तर प्रत्येकाला त्यावेळेस मोठ्या लोकांना येत होते. हिंदी तर असायलाच पाहिजे. संस्कृत पंडित पण ते होते. राहिली पर्शियन भाषा, आणि त्यांचं अखबारच आहे ते पर्शियन भाषेमध्ये होतं, त्यामुळे ते पर्शियन मिरतू लागणार ते तुम्हाला माहिती. ओके, तर तुम्हाला लिहिणाऱ्या भाषा माहिती झाल्या. पुढे बघा, 1815 मध्ये त्यांनी आत्मीय सभा स्थापन केली. 1815 लक्षात ठेवायचं. ओके, आता 1815ला मगाशी कोणीतरी सांगितलं ते आताही माझं विसरून गेलं. आपण उद्या ते नक्की घेऊया. आकडे आणि ते नंबर कसं लक्षात, नंबर सिस्टीमचं. आता इथं सोल मी तयार केला बघा, SOUL, सोल. तो तयार कसा झालाय तो आपण आता डिस्कस करूया त्याला. तर मग सोल लक्षात ठेवायला सिंपल कसं आहे? सोल म्हणजे आत्मा, त्यावरनं आत्मीय सभा तुमच्या लक्षात राहू शकतं. ते नंबर सिस्टीम आपलं एकदा डिटेलमध्येच बघूया आपण. आता आत्मीय सभेत साथी कोण आहेत बघा त्यांचे? द्वारकानाथ टागोर, प्रसन्न कुमार टागोर, राजपाल मिश्र, राजा कली शंकर घोषाल, आनंद प्रसाद बॅनर्जी. हे सोडून अनेक असू शकतात, फक्त कोण नसू शकतं इतकं आपल्याला कळलं पाहिजे. आता द्वारकानाथ टागोरच्या ठिकाणी जर त्यांनी रवींद्रनाथ टागोर किंवा त्यांच्या वडिलांचं नाव दिलं तर आपल्याला ओळखता आलं पाहिजे की नाही, हे नसायला पाहिजे. ओके, आता राजा कालीच्या बाबतीत बघा, द्वारकेचा राजा राजेंद्र. अच्छा, हे सगळी नावं लक्षात ठेवायला खालची ट्रिक काय बघा. द्वारकेचा राजा राजेंद्र प्रसन्न व आनंदात गोशालेत रमत असत. कृष्ण आहे, गोशालेत रमणारच आहे. द्वारकेचा राजा आहे, त्याच्यावर तुम्ही ते लक्षात ठेवू शकता. ओके, पुढे 1817. ओके, हिंदू महाविद्यालयाची त्यांनी स्थापना केली होती. कलकत्त्यात स्थापना आहे. आणि साथी कोण आहेत? डेव्हिड हेर आणि राधाकांत देव. ओके, राधाकांत देव आणि त्यांच्या नंतर थोडेसे संबंध बिघडलेले सुद्धा होते. ओके, असं स्टेटमेंट आलं तरी तुम्हाला ते कळलं पाहिजे, तेवढं लक्षात आलं पाहिजे. ओके, पाश्चात्य शिक्षण संस्था. ओके, ही कुठली होती? हिंदू महाविद्यालय ही पाश्चात्य शिक्षण संस्था होती. तिथं पाश्चात्य शिक्षण दिलं जात होतं. पुढे सती प्रथेबद्दलचं त्यांचं काम बघूया. सर्वप्रथम सती विरोधी चळवळ करणारे ते पहिले व्यक्ती आहेत की सती विरुद्ध बोलणारे, म्हणजे मोठ्या प्रमाणात बोलणारे. ओके, जून 1823 मध्ये ब्रिटिश पार्लमेंटला त्यांनी एक अर्ज दिला होता. त्या अर्जावरती कुणाची सही होती असाही प्रश्न आलेला आहे. कोण आहेत? नाना शंकर सेठ आणि राजा राममोहन राय या दोघांनी त्या अर्जावरती सही केलेली होती. ओके, 4 डिसेंबर 1829 मध्ये बेंटिंगनं त्यावरती बंदी आणली होती. 29 आणि 23चा अर्ज लक्षात ठेवा. बेंथम नावाचे एक व्यक्ती आहे, ते म्हणतात की राजा राममोहन राय मानवतावादी आणि मानव जातीचा सेवक आहे. उलटा प्रश्न येऊ शकतो, राजा राममोहन राय बद्दल असं स्टेटमेंट कुणी म्हणलंय? तर आपल्याला बेंथम माहिती असलं पाहिजे. पुढे आपण जाऊया 1826 मध्ये. 1826 मध्ये त्यांनी स्थापन केले वेदांत विद्यालय. सिक्वेन्स पण लक्षात ठेवा बरं का. आधी आहे आत्मीय सभा, नंतर आहे हिंदू महाविद्यालय, त्याच्यानंतर आहे वेदांत महाविद्यालय. वेदांत महाविद्यालयात वेदांत पण शिकवलं जायचं. वेदांत म्हणजे काय? वेदांत म्हणजे वेदांचा शेवटी निर्माण झालेले ग्रंथ, त्याला आपण म्हणतो उपनिषद. ओके, उपनिषदाचं आउटपुट आहे गीता. तुम्ही एन्शियंट मध्ये वाचत असाल, तुम्हाला माहिती आहे सुरुवातीला वेद तयार झाले, वेदांवरती डिस्कशन होऊन किंवा त्याच्या पुढेही डिस्कशन जाऊन तयार झाले उपनिषद, आणि उपनिषद नंतर येते गीता.
वेदांमध्ये इंटेलेक्च्युअल फिलॉसॉफिकल आध्यात्मिक गोष्टी कमी आहेत आणि जास्त त्या गोष्टी आढळतात आपल्याला उपनिषदांमध्ये. तर भारतीय संस्कृतीचा अभ्यास करायचा असेल तर उपनिषद बेस्ट आहे, त्याच्यावरती अभ्यास केला पाहिजे. आता आज एक पुस्तक मी परवाच विकत घेतलं, त्या पुस्तकाचं नाव विसरलं मी. ते पुस्तक आपल्या प्रधानमंत्र्यांनी युएसचे व्हिजिट केल्यानंतर युएसच्या प्रेसिडेंटला दिलं होतं ते पुस्तक. ओके, 7 थिंग्स ऑफ वेदाज, उपनिषद असं काहीतरी पुस्तकाचं नाव आहे. त्यानंतर हवं तर मी नेक्स्ट लेक्चरला तुम्हाला सांगतो, ते वाचा. ते क्रक्स आहे. मला असं वाटलं की काहीतरी खूप मोठं पुस्तक वगैरे असेल, ते त्यांनी किती हार्डली 100 पानांचं पुस्तक आहे, ते त्यांना भेट दिलं होतं. पण ते खूपच मोठ्या ऑथरनं लिहिलेलं आहे, त्यामुळेच ते दिलं असं, अदरवाईज ते देणार नाही. तर हे पण कदाचित करंट आलं तर लक्षात ठेवा. तेवढं तुम्हाला मी पुस्तकाचं नाव सांगतो. पुढे बघा, 1830ला लंडनला ते गेले होते, आपण हे बघितलं. अकबर 2च्या पेन्शनसाठी गेले होते. त्याच्यानंतर पुढे 1833 मध्ये ब्रिस्टल येथे त्यांचं निधन आहे. म्हणजे भारतात निधन नाही इतकं आपल्याला माहिती पाहिजे, बाहेर त्यांचं निधन झालेलं आहे ब्रिस्टलला. ओके, आता ब्रिस्टलच्या ठिकाणी तो काय करेल, लंडन टाकेल, असं काही वेगळं करणार आहे. तर ब्रिस्टल आपल्याला माहिती असलं पाहिजे. ओके, कॉर्ने तो काय करेल म्हणजे एम्बेसीचा सेटल. आता एकदा डिक्लेअर करतो, तुमच्या लक्षात असलं पाहिजे. पुढे कॉर्नोवेल येथे समाधी आहे त्यांची. कुठे, कॉर्नोवेल. आता ब्रिस्टलला डेथ आहे तर तिथंच असेल असं स्टेटमेंट आलं तर आपल्याला काही चुकीचं वाटणार नाही. फक्त तेवढं लक्षात ठेवा त्या ठिकाणी नाही बाबा, दुसऱ्या ठिकाणी आहे. ओके, द्वारकानाथ टागोरांनी त्यांची समाधी तयार केलेली आहे, हे महत्वाचं. द्वारकानाथ टागोर. ओके, पुढे बघा आता वर्तमानपत्र. त्यांचे वर्तमानपत्र कुठले आहेत, संवाद कौमुदी. ओके, संवाद कौमुदी कुठल्या भाषेतून होतं, बंगाली भाषेतून होतं. 1821ला आहे. खरे तर हे वृत्तपत्र भवानी चरण बॅनर्जी यांनी सुरू केलं होतं. त्यांचे संस्थापक विचारले की आपण लिहिणार आहे भवानी चरण बॅनर्जी. संबंधित व्यक्तीमध्ये राजा राममोहन राय आले पाहिजेत. राजा राममोहन रायांची प्रेरणा घेऊन भवानी चरण बॅनर्जीनं हे वृत्तपत्र सुरू केलं होतं, संवाद कौमुदी. मीरत उल अखबार मात्र त्यांनी स्वतः सुरू केलं होतं. 1822 दोन्हींचा सिक्वेन्स पण लक्षात ठेवा. सेंटेन्स असं येऊ शकतो, त्यांनी सुरुवातीला संवाद कौमुदी आणि नंतर मीरत उल अखबार. हे स्टेटमेंट बरोबर, त्याला उलट इथे करू शकतात. वर्ष 21-22 बंगाली आणि फारसी भाषा पण एक्सचेंज करू शकतात. आता फारसीच्या इथं फक्त आपलं गडबड होतं की अरबी टाकलं की आपण कन्फ्युज होतो. अरे ते अरबी पण असू शकतं, पण ते फारसी आहे इतकं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढे साहित्य. साहित्य बा त्यांचं कुठलं आहे, तुफुत उल मुहद्दीन 1830 मध्ये, ते सुद्धा फारसी भाषेतच लिहिलं आहे. ईश्वर भक्तास देणगी त्याचा अर्थ होतो तुफुत उल मुहद्दीन. याच्यातून त्यांनी एकेश्वरवाद सांगितला आहे, एकेश्वरवाद. ओके, आता तुफुत मध्ये तुफान, तुम्ही असं लक्षात ठेवलं की तुमच्या लक्षात येईल, तुफान वर्ण तू वर्ण तुफुत आहे आणि फ वर्ण फारसी आहे. ओके, या 10 प्रिन्सिपल ऑफ उपनिषद. थँक्यू प्रियंका मॅम. हे पुस्तक 10 प्रिन्सिपल ऑफ उपनिषद. ओके, हे पुस्तक त्यांना गिफ्ट, छोटंसं पुस्तक आहे, वाचा कधी वेळ मिळाला तर. ओके, पुढे वेदांत सार ग्रंथ. वेदांत सार हा एक ग्रंथ आहे, नाव फक्त वेदांत सार आहे बरं का. ओके, तर याच्यामध्ये शंकर भाष्यांचे बंगाली भाषांतर त्यांनी केलेलं आहे. ओके, काय कशात केलंय फक्त इतकं माहिती असलं पाहिजे. 1815चं पुस्तक आहे. पुढं गौडीय व्याकरण त्यांनी लिहिलंय. ते कुठलं व्याकरण आहे, बंगाली व्याकरण आहे. नावावरून आपल्याला कुठलं तरी वेगळ्या भाषेतलं वाटू शकतं, पण ते बंगाली भाषेचंच व्याकरण आहे. 1833 मध्ये लिहिलंय. इतकी माहिती आपल्याला राजा राममोहन राय बद्दल सफिशियंट आहे ही. आणि PYQ मध्ये काय एक्स्ट्रा असेल तर. आता आपण पुढे जाऊया ब्रह्मो समाजकडे. ब्रह्मो समाजाची स्थापना कधीची आहे, 28 ऑगस्ट 1828. 28 ऑगस्ट. ऑगस्ट कितवा महिना असतो, 8 रिपीट आहे, इतकं फक्त लक्षात ठेवा. जर त्यांनी महिन्यावरती आलाच तर, तो येणार नाही महिन्यावरती, जर आला तर तो म्हणजे एम्बेसीतला जो सेटर आहे तो. ओके, पुढे बघा 1830 मध्ये समाजाचे ट्रस्टी डीड तयार केले. डीड म्हणजे प्रिन्सिपल म्हणा, किंवा तुम्ही ज्या गोष्टीवरती ती संस्था चालणार आहे त्याच्या तरतुदी, अटी म्हणा. ओके, त्याच्यामध्ये त्याच्यानुसार काय काय बघा, ईश्वर एक आहे, ईश्वर सर्वव्यापी आहे, आध्यात्मिक सुखासाठी प्रार्थना आणि चिंतन आवश्यक आहे, सर्व धर्म समान आहेत. ओके, खालीलपैकी कोणती तत्व ब्रह्मो समाजाची होती, स्टेटमेंट घेऊ शकतो. आध्यात्मिक सुखासाठी याच्या ऐवजी भौतिक सुखासाठी टाकलं तर आपल्याला पकडता आलं पाहिजे. ओके, तर त्यांनी हे क्लिअर कट सांगितलं होतं ब्रह्मो समाजाने, ईश्वराच्या प्रार्थनेनं भौतिक सुख मिळत नाही, आध्यात्मिक सुखासाठीच किंवा मनाच्या समाधानासाठीच तुम्ही ते, आणि त्यासाठीच केलं पाहिजे. ते सोडून दुसरा कुठलाच मार्ग तुमच्याकडे नाही.
पुढे बघा, हिंदू धर्म सुधारणा चळवळ. आता यांचे साथीदार कोण होते? ब्रह्मो समाजामध्ये हिंदू धर्मातली सुधारणा चळवळ आहे, हे एक लक्षात ठेवा. त्यांना नवीन पंथ तयार करायचा होता का? नाही, त्यांना आहे त्या धर्मात सुधारणा करायची होती, हे एक स्टेटमेंट लक्षात ठेवा. ब्रह्मो समाज हा काही बंड नाहीये, हिंदू धर्माच्या विरोधातला बंड नाही. तसंच आपलं प्रार्थना समाज पण हे बंड नाहीत. हिंदू धर्मातल्या चुका दूर करून त्याला सुधारवणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे. आता बघा, त्यांच्याबरोबर कोण कोण होते ब्रह्मो समाजात? एक आहेत आपले चंद्रशेखर देव, प्रसन्न कुमार टागोर, ताराचंद्र चक्रवर्ती. सेक्रेटरी आहेत ते ताराचंद्र चक्रवर्ती. हे एक नाव लक्षात ठेवा जर खूप अवघड प्रश्न विचारायचा ठरलं तर. ओके, हा ओके. आणि देवेंद्र, लेफ्ट साइडला बघा, देवेंद्रनाथ नंतर आलेत बरं का, खूप नंतर आले ब्रह्मो समाजामध्ये. ते 1841 आले, देवेंद्रनाथ टागोर. मला वाटतं एकदा त्यांनी PYQ मध्ये विचारलं होतं की संस्थापकांमध्ये कोण कोण होतं, तर त्यात आपल्याला देवेंद्रनाथ टागोरांना बाहेर करायचं होतं, कारण देवेंद्रनाथ टागोर खूप उशिरा या ब्रह्मो समाजात आलेले आहेत. आता ब्रह्मो समाजाची संबंधित पत्र कुठले आहेत? संवाद कौमुदी आहे आणि समाचार चंद्रिका नावाचं सुद्धा आहे. कौमुदी आणि चंद्रिका लक्षात राहील तुमच्या. ओके, दोन्ही एकच नाव आहेत ना. हा एक लिस्ट बघा इथे वरच्या बाजूला, द्वारकानाथ आहेत, त्याच्यानंतर देवेंद्रनाथ आहेत, त्याच्यानंतर रवींद्रनाथ आहेत. आपले जे रवींद्रनाथ टागोर आहेत ना, त्यांचे वडील देवेंद्रनाथ आणि त्यांचे वडील द्वारकानाथ. तुम्हाला सिक्वेन्स लक्षात आला की काळानुसार तुम्ही ते ऍडजस्ट करू शकता. ओके, आता आपण जाऊया देवेंद्रनाथ टागोर, म्हणजे 2 नंबरचे जे आहेत ते. ओके, मग अशी आपण समाधी बनवली ते बघितलं, ते कुणी केले? द्वारकानाथ टागोरांनी. ओके, तर आता आपण देवेंद्रनाथ टागोरांकडे येऊया. त्याच्यामध्ये बघा, ते कधी आलेत ब्रह्मो समाजात? 1841 मध्ये ते ब्रह्मो समाजात आले. 1817 ते 1905 दरम्यानचा त्यांचा कार्यकाळ आहे. 1843 मध्ये त्यांनी समाजाला घटना दिली आहे. समाजाला एक कॉन्स्टिट्यूशन देण्याचं काम देवेंद्रनाथ टागोरांनी केलेलं आहे, इतकं आपल्याला कळलं. आता देवेंद्रनाथ टागोरांनी अनेक संस्था स्थापन केल्या. ते आले कधी आहेत? 41 मध्ये. त्याच्या आधी त्यांनी 2 संस्था स्थापन केल्या होत्या. एक आहे सर्व तत्व दीपिका सभा 1832 आणि दुसरा आहे तत्वबोधिनी सभा 1839. त्याच्यानंतर हिंदू हितार्थ विद्यालय ते 1846 ला त्यांनी स्थापन केले आणि त्याच्यानंतर त्यांनी ब्रिटिश इंडिया असोसिएशनच्या स्थापनेमध्ये पण सहभाग घेतला होता. ते कधीच 1851. ओके, ब्रह्मचर्य आश्रम पण त्यांनी स्थापन केलेला आहे. कुठे आहे ते? बोलपूर आहे, हे लक्षात ठेवा. कुठे आहे ब्रह्मचर्य आश्रम? याचेच रवींद्रनाथ टागोरांनी शांती निकेतन मध्ये आणि नंतर तेच विश्व भारतीमध्ये रूपांतरित झालेलं आहे. आजची जी विश्व भारती आहे त्याचं आधीचं नाव शांतिनिकेतन, त्याच्या आधीचं नाव आहे ब्रह्मचर्य आश्रम. ते कुठं सुरू झालं होतं? बोलपूरला आहे. बोलपूर आपल्या लक्षात राहू शकतं. एक आहे ब्रह्मचर्य नाव, ब्रह्मचर्यातली पहिली अट असते मौन आणि नाव सांगतो, ठिकाण सांगतोय बोलपूर, त्याच्यावरून आपल्याला लक्षात राहिलं हरकत नाही. ठीक आहे, पुढे बघा, देवेंद्रनाथांचे साहित्य बघूया आपण. याच्यामध्ये पहिला आहे तत्वबोधिनी पत्रिका. संस्थेचं नाव पण तसं आहे, तत्वबोधिनी सभा. ते 39 ला होतं आणि पत्रिका 40 ला, पुढच्या वर्षी पत्रिका आलेली आहे. ओके, या पत्रिकाला ब्रह्मो समाजाचे मुखपत्र म्हटलं जायचं, तत्वबोधिनी. आता बघा, तत्व आणि ब्रह्म या शब्दाला मी अंडरलाईन केलं. आपल्याला एवढी सगळी नावं लक्षात नाही राहिली, तर इतकं तरी लक्षात ठेवायचं की यांच्या मोस्ट ऑफ नावामध्ये तत्व आणि ब्रह्म दिसतं. एक आहे तत्वबोधिनी पत्रिका, दुसरा आहे स्वचरित जीवन चरित्र, हे त्यांचं आत्मचरित्र आहे. चरित्र याच्यावर तुम्हाला लक्षात येऊ शकतं, कदाचित बंगाली त्याला चरित म्हणत असतील, तर स्वचरित किंवा जीवन चरित्र याच्यावरनं त्यांचं आत्मचरित्र आहे. फक्त असं विचारलं की स्वचरित जीवनचरित कुणाचं आत्मचरित्र, तर तेव्हा आपण कन्फ्युज होतो. हे यांचे आहे का नाही असं विचारलं की सोपं आहे, उलट विचारलं की गडबड. तर ते लक्षात ठेवा. 1898 मध्ये त्यांनी लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर बघा पुढे ब्रह्मधर्म, परत ब्रह्म आलंय. त्याच्यानंतर आत्मतत्वविद्या, तत्व आलेलं आहे. ब्रह्मधर्मेतर मत ओ विश्वास, परत ब्रह्म आलेला आहे. ऋग्वेदाचा बंगाली अनुवाद ते करू शकतात, काय हरकत आहे, बंगाली व्यक्ती तर त्याला बरोबर करा. इथे फक्त मराठी अनुवाद केला की लक्षात आलं पाहिजे की नाही, थांबायचं इथे. पुढे संस्कृत व्याकरण बंगालीमध्ये तर पण त्यांनी आणलेलं आहे, हे सुद्धा बरोबर आहे. जे तुम्हाला इतकी सगळी नावं जरी असली तरी पाठ करायची गरज नाही, काही ना काही हिंट तिथं ठेवा साईडला. पुढे बघा, केशवचंद्र सेन. देवेंद्रनाथ टागोर झाले, आता दुसरे आहेत केशवचंद्र सेन. यांचा कार्यकाल आहे 1838 ते 84 दरम्यानचा. 1858 मध्ये देवेंद्रनाथांनी यांना आचार्य बनवले.
देवेंद्रनाथांच्या हातात 41ला आली होती ती. त्यांनी 58 मध्ये केशवचंद्रांना त्याचे आचार्य बनवले. तर त्याच्या बघा त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती बघा. त्यांचे एक आजोबा होते राजकमल नावाचे, लेफ्ट साईडला बघा राजकमल नावाचे. त्यांनी सुद्धा खूप कामं केली आहेत. त्यांनी काय केलंय, हिंदू महाविद्यालय स्थापनेमध्ये त्यांचा सहभाग होता, जे आपण मगाशी रॉय यांच्या केसमध्ये बघितलंय. त्याच्यानंतर स्कूल बुक सोसायटीची स्थापना आहे. त्यानंतर संस्कृत महाविद्यालयामध्ये च्या स्थापनेमध्ये पण सहभाग त्यांचा आहे. त्यांच्या आजोबांचं नाव आहे राजकमल, ते लक्षात घ्या. ओके, ते उलट करू शकतील. केशवचंद्रांचा सहभाग असं दाखवतो आणि त्याचा जन्मच 38 आहे, तर या ह्याच्यामध्ये त्यांचं नाव आलं नाही पाहिजे. तेवढं फक्त लक्षात घ्या, त्यांच्या आजोबांचं नाव आहे. पुढे 1855 मध्ये, आता केशवचंद्र सेन बघूया. 1855 मध्ये कोलुतोला येथे प्रौढांसाठी स्वयंशाळा सुरू केली. कुठे सुरू केली आहे? कोलुतोला, हे लक्षात ठेवा. कधी? 1855. जन्म कधीचा आहे? 1868. किती वर्षाचे होते? 17 होतील ना. प्रौढ होते का ते? शाळा कुणासाठी केली आहे? प्रौढांसाठी सुरू केलेली आहे. एवढं आपण लक्षात ठेवायचं की बाबा ते प्रौढ नसताना प्रौढांसाठी शाळा तरी सुरू केलेली आहे. वर्ष जर एक्झाम मध्ये दिलं असेल तर तुम्ही कन्फ्युज नाही झालं पाहिजे. त्याच्यानंतर पुढे विधवा विवाह हे उमेश चंद्र दत्त यांचे नाटक त्यांनी रंगभूमीवरती आणले. उमेश चंद्र दत्त कुणाचं आहे? उमेश चंद्र दत्तांचं विधवा विवाह आहे. त्यांचं आहे असं म्हणलं की गडबड. पुढे 1860 मध्ये संगत सभा, सामाजिक सुधारणेस वाहून घेणाऱ्या मित्रांची संघटना म्हणून त्यांनी संगत सभा सुरू केलेली होती. पुढे 1862 मध्ये आंतरजातीय विवाह त्यांनी घडवून आणला होता. 1864 मध्ये बामबोधिनी पत्रिका पाहिले आपण. हे बामबोधिनी पत्रिका जोड्या लॉ मध्ये होतं बघा. स्त्रियांसाठी त्यांनी ते सुरू केलं होतं. काय म्हणताय? 1865 मध्ये बघा ब्राह्मिका समाज पत्रिका पण त्यांनी सुरू केली. बामबोधिनी आणि ब्राह्मिका समाज पत्रिका दोन्ही सुद्धा स्त्रियांसाठीच आहेत. त्याच्यानंतर त्यांनी सुरू केलेले वृत्तपत्र किंवा जिथं लिहिलेत तशी वृत्तपत्र बघा. एक आहे इंडियन मिरर नावाचं दैनिक. त्याच्यानंतर संडे मिरर, न्यू डिस्पेन्स, सुलभ समाचार. त्याच्यानंतर मदन गरल. मदन गरल म्हणजे दारू किंवा विष असा अर्थ होतो. मदन गरल, बालबंधू, परिचारिका, धर्मतत्व आणि धर्मसाधना. आणि याच्यातलं न्यू डिस्पेन्स हे थोडस लोकप्रिय होतं. न्यू डिस्पेन्स एक लक्षात ठेवा. म्हणजे काय तर ते इंग्रजी मध्ये पण लिहित आणि बंगालीमध्ये पण लिहित होते. इतकं आपल्याला कळलं पाहिजे. पुढे चला. देवेंद्रनाथ हिंदू धर्मास मानत पण केशवचंद्र हिंदू धर्मात संकुचित म्हणत, यातूनच दोघांमध्ये वाद निर्माण झाला होता. आणि 1865 मध्ये केशवचंद्रांना आचार्य पदावरून दूर करण्यात आलं. कधी आचार्य केलं होतं त्यांना? 58. आणि त्याच्यानंतर त्यांना 65 ला त्याच्यातून दूर करण्यात आले. आता ब्रह्म समाजाबद्दल थोडीफार माहिती आपण बघूया. ब्रह्म समाज स्थापना बघितल्या कधीची आपण? 1828 ची आहे. राजा राममोहन राय यांनी स्थापना केली. 1833 ते 38 द्वारकानाथ टागोर, या काळात द्वारकानाथ टागोर होते, हे एक लक्षात ठेवायचे. 33 ते 38 द्वारकानाथ. त्यानंतर देवेंद्रनाथ, दोघं सुद्धा संबंधित होते ब्रह्मो समाजाशी. दोघांची पण नावं लक्षात ठेवा. आता ब्रह्मो समाजाचं बघा, त्यांचं मुख्य तत्व काय होतं? त्यांचं तत्व असू दे, प्रार्थना समाजाचं असू दे किंवा आपल्या सत्यशोधक समाजाचं असू दे, ती एका लाईन मधल्या संस्था आहेत सगळ्या. त्यांचं सगळ्यांचं म्हणणं एकच आहे, तुमचा आणि देवाचा डायरेक्ट संबंध आहे. तुम्ही दोघं एकत्र आलं पाहिजे, त्याच्यासाठी तुम्ही प्रार्थना करा आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी करा. मग दोन व्यक्ती आहेत ना, दोन गोष्टी आहेत. एक तर आहे व्यक्ती, माणूस, आणि दुसरा आहे देव, म्हणजे दोन झालं. आणि दोघांना एकत्र यायचं आहे. दोघांचे शून्य एकत्र आलेले आहेत. तर तुम्हाला 28 लक्षात असलं पाहिजे ब्रह्मो समाज. 1828 तुमच्या लक्षात राहिलं. तर त्यांची स्थापना कधीची आहे? काय सांगितलं? लक्षात आलं? नाही आलं तर डायरेक्ट 28 लक्षात ठेवा. पुढं आदि ब्रह्म समाज आणि दुसरा आहे त्यांचा भारतीय ब्रह्म समाज. आदि ब्रह्म समाज कधीचा बनला बघा? 1865 ला. एकतर फूट झाली त्याच वर्षी असायला हरकत नाही, बट भारतीय ब्रह्म समाज थोडासा लेट पण आहे. काही पुस्तकांमध्ये 65 आहे आदिला आणि 66 आहे ब्रह्मोला. मग दोन्ही येऊ दे, 65 येऊ दे किंवा 66 येऊ दे, दोन्ही बरोबर करायचं. ते स्टेटमेंट मध्ये आलं असेल तर. आता बघा, भारतीय ब्रह्मो समाजाची पण नंतर फूट पडली आणि त्यातून साधारण ब्रह्मो समाज निर्माण झाला होता. आता आदि ब्रह्म समाज कुणाचा असला पाहिजे?
देवेंद्रनाथ टागोरांचा. आणि भारतीय ब्रह्मसमाज कोणाचा झाला? केशवचंद्र सेन यांचा. हवं तर तिथे लिहून घ्या. ओके, आदी ब्रह्मच्या खाली लिहा देवेंद्रनाथ टागोर आणि भारतीय ब्रह्म समाजाच्या खाली लिहा तुम्ही केशवचंद्र सेन. ओके, आता केशवचंद्र सेन यांच्या या भारतीय ब्रह्म समाजात फूट पडली, त्याचं कारण समोर का दिलं बघा. केशवचंद्र स्वतःच ईश्वराचा दूत समजू लागले होते. स्वतःच्या 13 वर्षीय मुलीचा विवाह त्यांनी 50 वर्षीय कूच बिहारच्या राजाशी लावून दिला होता. ओके, एक 50 वर्षाच्या राजाशी, चला आपण काय म्हणतो जरट विवाह, जरट विवाह त्यांनी करून दिला होता. त्याच्यावरती खूप सारे प्रश्न उपस्थित झाले, कारण त्यांनी ब्रह्मो समाजामध्ये स्त्रियांसाठी खूप मोठी क्रांती केली होती. स्त्रियांसाठी खूप साऱ्या पत्रिका उभा केल्या. काय म्हणताय? काय काय कुठल्या पुस्तकाचा म्हणता तुम्ही? 15 वर्षाच्या राजकुमारीशी. एक मिनिट, 50च आहे. जर 15 असलास तर वादच निर्माण झाला नसता. बर, तर एक तर ह्याचा जर तुम्ही स्टोरी बघितला तर स्टोरी याच्यामुळेच वाद निर्माण झाला. तर तुम्ही तुमच्या मुलीचा विवाह इतका मोठ्या व्यक्तीशी कसा काय करून देता? ओके, बर, आता मुख्य मुद्दा तो लक्षात ठेवा की त्यांचा मुद्दा तो होता की तुम्ही जरट विवाह करून देताय. मुख्य वादाचा मुद्दा तो होता. दोघांमध्ये खूप मोठं डिफरन्स होतं, त्याच्यामुळं ते होता. आणि त्यांना प्रश्न विचारला होता की तुम्ही असं का करताय. त्याने उत्तर दिले की माझ्या स्वप्नामध्ये ईश्वराने येऊन सांगितले की करून दे. ते त्यांच्या प्रिन्सिपलच्या विरोधात गेले होते. हा मुख्य वाद होता. जर प्रिन्स बरोबर राजकुमाराचा जर विवाह झाला नसता तर माझ्या मते वाद निर्माण झाला नसता. ठीक, सिंपल. आणि मला वाटतं की हा रेफरन्स 2 ठिकाणी, एक कठारेमध्ये पण आहे आणि तुमच्या समाधान महाजन सरांच्या पुस्तकामध्ये पण आहे. एनिवेज, ते दूर सर. वाद कशामुळे झाला तेवढं लक्षात ठेवा. ओके, त्याच्यामध्ये काय होणार नाही. ती नाही म्हणली, हा नाही म्हणला, आपल्याला काही घेणं नाही. ओके, फक्त तितकं लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर पुढे बघूया. साधारण ब्रह्म समाजाकडे आपण जाऊया. हा वाद निर्माण झाल्यामुळे ते बाहेर पडले. कारण इथं काय झालं की तुम्ही स्टँड एक घेताय आणि वागताय एक. तुमच्या करण्यात आणि वागण्यामध्ये फरक आहे. हाच फरक कुठं होता? आपल्या मराठा समाजसुधारकांचा जर विचार केला, मराठी समाज कुठं होता? न्यायमूर्ती रानडे आणि महात्मा फुले. ओके, तर तसंच हे तिथं झालं होतं. त्यामुळं काही जे लोक होते ब्रह्म समाजातले, भारतीय ब्रह्म समाज, ते बाहेर पडले आणि त्यांनी साधारण ब्रह्म समाज असं नाव दिलं. साधारण ब्रह्म समाज. ते कधीच आहे? 1878चं वर्ष लक्षात ठेवा. वर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट तुम्हाला लक्षात राहील. ओके, तर याच्यामध्ये कोण कोण महत्वाच्या व्यक्ती होत्या बघा. निशवनाथ शास्त्री नेतृत्व करत होते. आनंद मोहन बोस, उमेश चंद्र दत्त आणि शिवचंद्र दत्त, हे 4 नावं आहेत. त्याच्यातले उमेश चंद्र दत्तांचा रेफरन्स आपण 2-3 ठिकाणी बघितला आहे. त्यातला एक आहे विधवा विवाह नाटक आणि वामबोधिनी पत्रिका. ही 2 नावं लक्षात ठेवा. ही 4 नावं तुम्हाला माहिती असू दे. निशवनाथ, आनंद मोहन, उमेश चंद्र आणि शिवचंद्र. आता बघा, उमेश, शिव आणि निशवनाथ हे सेम नाव आहेत. तेवढं तुम्हाला लक्षात. सेम म्हणजे महादेवाची नाव आहे. फक्त राहतं आनंद मोहन बोस. मग सगळ्यात आनंदी व्यक्ती कोण आहे? तेच आहे. त्याच्यावर तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता मला ठेवायचं म्हणून मी बनवलं, तर ते तुम्ही ठरवायचे कसं लक्षात ठेवायचं ते. ऍटलीस्ट 3 तरी तुमच्या लक्षात राहतील. ओके, पुढे बघा. 1872 मध्ये ब्रह्मो मॅरेज ऍक्ट आला. त्यासाठी केशवचंद्रांनी प्रयत्न केले होते. ब्रह्मो मॅरेज ऍक्ट 1872 लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर आता आपण पुढे जाऊया प्रार्थना समाजाकडं. ओके, हा, बालविवाह ते म्हणतात. तर ब्रह्म समाज झाल्यानंतर आपला आहे प्रार्थना समाज. ओके, तिथूनच प्रेरणा घेऊन आपण प्रार्थना समाज आपला इथे महाराष्ट्रामध्ये सुरू झाला होता. ओके, पार्श्वभूमीबद्दल थोडीफार माहिती आपण बघूया बघा. एक आहे परमहंस सभा. खूप वेळा प्रश्न येऊन गेलेला आहे. कधीची आहे? 1849 वर्ष लक्षात ठेवा. 1849 ऍटलीस्ट वर्ष पाहिजे. आणि कुठे आहे? मुंबई. खूप वेळा पुणे दिलं जातं, तर मुंबई लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. कोणी सुरू केले? दादोबा पांडुरंग तरखडकरांनी. आणि त्यांच्यावर इतर कोण होते? आत्माराम पांडुरंग तरखडकर आणि भाऊ महाजन. ही नावं लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर बघा, ही एक गुप्त संघटना होती. जाती भेद तोडणे त्याचा मुख्य उद्देश होता. ओके, पहिले आणि शेवटचे अध्यक्ष त्याचे राम बाळकृष्ण जयकर.
राम बाळकृष्ण जयकर, लक्षात ठेवा. ओके. सभासदांच्या नावाची यादी फुटल्याने 1860 मध्ये सभा बंद झाली. ओके. या सभेबद्दल तुम्हाला माहिती आहे, ही एक गुप्त सभा होती. गुप्त असण्याचं कारण पण, जर त्यावेळेस तुम्ही तुमच्या धर्माच्या विरोधात काही केलं तर तुमच्यावरती मोठ्या प्रमाणात बहिष्कार टाकला जात होता. आणि त्यावेळेस बहिष्कार टाकणं ही खूप मोठी गोष्ट. तुम्ही काहीच करू शकता. आज आपल्यावरती बहिष्कार टाकला तर आपल्याकडे कायदा आहे. कुठला कायदा आहे? तुम्ही समजा की अस्पृश्यता मानत नाही म्हणून कुणी तर तुमच्यावरती बहिष्कार टाकला तर कुठल्या कायद्याअंतर्गत तुम्ही केस करू शकता? सिव्हिल राईट प्रोटेक्शन आहे की अट्रॉसिटी आहे? सिव्हिल राईट प्रोटेक्शन मध्ये आपण ते पाहिलेलं आहे. त्यावेळेस असं काही नव्हतं आणि ते खूप मोठ्या प्रमाणात बहिष्कार टाकला जायचा. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की न्यायमूर्ती रानडे सारखा व्यक्ती सुद्धा घाबरू शकतो बहिष्काराला. तर ते महत्वाची गोष्ट होती. त्याच्यामुळे ही संघटना गुप्त होती. तर गुप्त संघटनेमध्ये ते गुपचूप भेटायचे आणि त्याच्यामध्ये धर्म जाती तोडायचा त्यांचा मुख्य उद्देश होता. तर मग त्यात काय करायचे, तर जनरली अस्पृश्य समाजाच्या व्यक्तीकडून बनवलेलं अन्न खाणं असू दे किंवा बटर खाणं असू दे, ब्रेड बटर खाणं. कारण ब्रेड बटर खाणं सुद्धा तुम्ही ब्रिटिशांना फॉलो करता किंवा ख्रिश्चन धर्म फॉलो करता असे समज असू दे, ते अशा गोष्टी करणं असू दे किंवा काही ठिकाणी मुस्लिमांना बाजूने असणाऱ्या गोष्टी, चिकन खाणं, अशा गोष्टी पण असू दे. आज सुद्धा ते प्रॉब्लेमॅटिक आहे. त्या काळी अशा गोष्टी करणं म्हणजे खूपच अवघड गोष्ट होती. त्यामुळे ही गुप्त संघटना होती आणि त्यांची एक लिस्ट होती आणि ती लिस्ट पब्लिश झाली आणि तेव्हा त्यांना बंद करावं लागलं. मग कसं झालं असेल, एक अपोजिट विचारधारेचा व्यक्ती आला असणार आहे की मला तुमचा भाग करा, त्याने आला असणार आहे, त्यांच्यात मिक्स झाला असणार आहे आणि लिस्टचा फोटो काढला असणार आहे आणि व्हायरल केला असणार आहे. करेक्ट आहे. आणि त्याच्यानंतर पुढे बघा, प्रार्थना समाजाकडे आपण जाऊया. 31 मार्च 1867 मध्ये याची स्थापना आहे. कधीची? 1867. 64 मध्ये केशवचंद्र सेन मुंबई आणि पुण्यात येऊन व्याख्यान दिले होते आणि त्याच्याच प्रभावाने परमहंस मंडळींनी परत एकत्र येऊन प्रार्थना समाज स्थापन केला होता. प्रार्थना समाजाला ब्रह्मो समाजाचं एक्सटेन्शन सुद्धा म्हटलं जातं. ओके. 64 आणि 67 हे 2 वर्ष लक्षात ठेवा. ओके. केशवचंद्र सेन आले होते. आता केशवचंद्रांच्या ऐवजी तो एकदम थोडीशी सिंपल चूक करायची तर त्या ठिकाणी काय टाकेल, तो राजा राममोहन राय टाकेल किंवा देवेंद्रनाथ टागोर टाकेल. ओके. केशवचंद्र सेन आहे तेवढं लक्षात ठेवा. ओके. आता याच्यात सदस्यांमध्ये कोण आहेत बघा, दादोबा पांडुरंग आणि दादोबा पांडुरंग तरखडकर आणि आत्माराम तरखडकर हे दोघं वर पण होते. ओके. आणि भास्कर पण आहेत. हे तिघं बंधू होते. ओके. या तिघांनी हे केलेलं आहे. फक्त हा, तर व्यक्ती बघा, दादोबा होते, आत्माराम होते आणि भास्कर होते. तिघ सुद्धा बंधू होते, एक लक्षात ठेवा. आता समजा की आता आपण वरती दादोबा आणि आत्मारामचं नाव घेतलंय, कुठे? परमहंस सभेमध्ये. त्यात मी भास्कर आला ऑप्शन तर काय करता तुम्ही? घ्यायला पाहिजे ना. होते की नाही आपल्याला काय माहिती नाही, नव्हते असं पक्क कुठं आपल्याला माहिती नाही, त्यामुळे आपण ते राहायचं. पुढे न्यायमूर्ती रानडे आहेत, राघव भांडारकर आहेत, वामन आबाजी मोडक आहेत, बाळ मंगेश वागळे आहेत आणि न्यायमूर्ती चंदावरकर सुद्धा आहेत. आता याच्यातली हे 4 लोक जे आहेत, रानडे, भांडारकर, मोडक आणि वागळे, त्यांचा रेफरन्स याच्या आधी आपण बघितलंय. ते मुंबई विद्यापीठातून पास होणारे पहिले 4 पदवीधर आहेत. हे लक्षात असलं पाहिजे. आता फक्त परमहंस सभाचा रेफरन्स आला की त्याच्यामध्ये आपल्याला न्यायमूर्ती रानडे नसायला पाहिजे. एक तर जन्म झाला नसेल किंवा खूप लहान असते. ओके. आता पुढे बघा, प्रार्थना समाजाशी संबंधित पत्रिका कुठल्या? एक आहे सुबोध पत्रिका, ज्याला की ते मुखपत्र म्हटलं जात असत. ओके. आणि आपण ब्रह्मो समाजाचं मुखपत्र कशाला म्हटलं होतं? तत्वबोध पत्रिका. ओके. आणि याच्यामध्ये दुसरं त्यांचं एक साहित्य आहे, ते आहे एकेश्वर निष्ठांची कैफियत. एकेश्वर निष्ठांची कैफियत कुणी लिहिलंय? न्यायमूर्ती रानडे. आणि ते काय आहे? समाजाची तत्व म्हणून आपण त्यांनी एक्सेप्ट केली किंवा घटना म्हणून एक्सेप्ट केली होती. तर अशीच घटना ब्रह्मो समाजाला कुणी दिली होती? देवेंद्रनाथ टागोरांनी घटना दिलेली होती. ओके. प्रार्थना समाज स्वतःच आधुनिक भागवत धर्म मानत असत. ओके. या न्यायमूर्ती रानडेंनी मार्टिन ल्युथर आणि भागवत धर्म यांच्यातील साम्य विषद केले होते. असा सिंपल प्रश्न येऊ शकतो की कोणी साम्य विषद केलं होतं किंवा कुणामध्ये साम्य विषद केलेलं होतं. ओके. आणि ते स्वतःला काय समजायचे? आधुनिक भागवत धर्म समजला जायचा. आणि त्याचाच रेफरन्स म्हणून खालचा पॉइंट बघा, संत तुकारामांबद्दलचा. ओके. तर संत तुकारामांचे अभंगांचा प्रभाव प्रार्थना समाजावरती होता.
ओके. आणि दुसरं म्हणजे ब्रह्मो समाज जसं ख्रिस्त जयंती साजरी करत होतं त्याप्रमाणेच हे प्रार्थना समाज मात्र तुकाराम बीज साजरा करत होते. एक लक्षात ठेवायचं, तुकाराम बीज हे साजरा करायचे. लेफ्ट साइडला बघा, प्रार्थना समाज हा निर्गुण ईश्वराची प्रार्थना करत नाही तर सत्य ज्ञान व आनंद स्वरूप सगुण ईश्वराची उपासना करतो असं रा गो भांडारकर म्हटले होते. जनरली यांचं कुणाचं आपलं महात्मा फुलेंचं काय होतं, निर्गुण निराकार ईश्वरावरती होतं, पण यांचं सगुण आहे तेवढा फक्त आपल्याला पॉईंट लक्षात असला पाहिजे. ते भांडारकरांचं मत आहे. हा पॉईंट आहे आपला. प्रार्थना समाजाशी संबंधित इतर व्यक्ती कुठल्या कुठल्या बघा. एक व्यक्ती आहे विठ्ठल रामजी शिंदे. लोकमान्य टिळकांना अटक झाली तेव्हा त्या निमित्ताने प्रार्थना सादर केली, ते इतर मंडळींना खटकले म्हणून शिंदे समाजापासून दूर गेले. परीक्षेमध्ये येऊन गेलेला आहे. किंवा शिंदे कुठल्या समाजाशी संबंधित होते असा प्रश्न होता, तर त्याच्यामध्ये प्रार्थना समाज पण आहे, लक्षात घ्या. पुढे वामन आबाजी मोडक आहेत. ओके. मुंबई विद्यापीठाने 1867 मध्ये मराठी विषय वगळला तेव्हा याच्या विरोधात चळवळ करणारी ही व्यक्ती आहे वामन आबाजी मोडक. आणि उत्तर नैषेध चरित गद्य पद्यात्मक नाटक त्यांनी ते लिहिलेलं होतं. आणि निबंधमाला विष्णू शास्त्री चिपळूणकरांनी जे सुरू केलं होतं चालवायचे, त्याच्यात ते टीकात्मक लिखाण लिहित असत. ओके. म्हणजे विशेष म्हणजे त्यांच्याच निबंधमालेत त्यांच्याच विरोधात ते टीका लिहित. ओके. विष्णू शास्त्री चिपळूणकरांच्या विरोधात टीका लिहित असत. ओके. पुढे गोपाळकृष्ण गोखले भारत सेवक समाजाचे आणि नामजोशी सोशल सर्व्हिस लीग स्थापन करणारे, ही 4 व्यक्ती प्रार्थना समाजाशी संबंधित आहेत. बाकीचे तर आपल्याला माहिती आहे, हे 4 पण आपल्याला नावं माहिती पाहिजे, ज्यांनी पुढे जाऊन आपल्या संघटना उभा करून काम केलेल्या व्यक्ती आहेत. ओके. आता आपण जाऊया सत्यशोधक समाजाकडे. सत्यशोधक समाजाचं बघा, स्थापना कधीची आहे? 24 सप्टेंबर 1873. 24 का 14 आहे? माझ्या नोट्स मध्ये 24 आहे. तर 24 सप्टेंबर. आता हा राहिली गोष्ट बघा, तुम्ही डेट लक्षात ठेवू नका. अनेक डेट लक्षात ठेवलं तर अजून तुम्हाला त्रास होईल. ओके. ओके. जर तुम्हाला स्टेटमेंट मध्ये 14 असेल किंवा 24 असेल तर त्याला अजिबात चूक करू नका. ऑप्शन मध्ये विचारलं असेल तर कुठल्या डेटला, आणि मला वाटत नाही की ते ऑप्शन मध्ये डेट विचारते. आपल्याला वर्ष आणि मंथ माहित असेल तरी सफिशियंट आहे. डेटच्या मागे लागला तर इतिहास अवघड वाटेल. ओके. हा, तुमच्या लक्षात राहिला असेल एखादी गोष्ट तर वेल, खूप चांगली गोष्ट आहे, ते लक्षात ठेव. ओके. आता मी माझ्या नोट्स मधून जे 24 काढलं होतं आणि त्या लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला 24 तास नवा शोध घेणे म्हणजे सत्यशोधक आहेत ते, त्याच्यावरून तुम्ही 24 लक्षात ठेवू शकता. आणि इतिहास अवघड वाटण्याचं कारणच ते की डेट्स खूप आहेत आणि आपण डेट्सच्या नादी खूप लागतो. तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन समोर घेऊन ठेवा आणि बघा त्यात एक्झॅक्ट डेटचे प्रश्न किती आहेत, नॉट मोर दॅन 3 or 4. आणि त्याच्यात सुद्धा वर्ष विचारलं गेलेलं आहे. मंथ सुद्धा कधीतरी विचारलं असेल की कुठल्या मंथ मध्ये झालं. दिवस नका लक्षात ठेवू, खूप अवघड जाईल. ओके. आपण बर्थ डेट आपला आणि आपल्या मित्रांचं पण लक्षात ठेवत नाही, फेसबुक सांगतो आपल्याला, तर यांचं तर लक्षात ठेवूच नका. ओके. तर पुढं 1873 मात्र आपल्याला पक्क माहिती पाहिजे, आणि तेवढं झालं तर मग सप्टेंबर लक्षात ठेवा. ओके. 1873 तुम्ही 3 वरून लक्षात ठेवू शकता. त्रिकाल बाधित सत्यशोधन. सत्य जे आहे त्रिकालकाली किंवा त्रिखंडामध्ये सत्यच असणार आहे, त्याच्यामध्ये 3 माझ्या आता लक्षात बसले. सत्य हा शब्द मी सत्यशोधक वरनं घेतलेला आहे. आणि ऑप्शन मध्ये 72, 73, 74, 75 असा ऑप्शन असतो. मला फक्त 3 निवडायचे, बाकी काय. ओके. 1873. पुढे बघा, समाजाचे वरचा एक पॉइंट एकदा विचारला असल्यामुळे प्रश्न, परिवर्तनीय वर्गीय आणि कृतिशील चळवळ होती. कृतिशील होती याला काही वाटणार नाही, पण वर्गीय याला प्रॉब्लेम येऊ शकतो. वर्गीय का म्हणायचं? उच्च वर्गाच्या विरोधातली चळवळ होती, त्यांची जी मोनोपोली होती तो संपवणे यांचा मुख्य उद्देश होता. ओके. पहिला पॉइंट बघा, समाजाचे पहिले अध्यक्ष आणि कोषाध्यक्ष महात्मा फुले आणि कार्यवाह नारायण कडलग. ओके. दुसऱ्या वर्धापनाच्या वेळी 1875 मध्ये ज्योतिरावांनी दुसऱ्या वर्धापनाच्या वेळेस अध्यक्ष कुणाला केले? डॉक्टर विश्राम घोले. कोषाध्यक्ष आहेत रामसेठ उरवणे. ओके. अध्यक्ष बघा डॉक्टर विश्राम रामजी घोले आणि कोषाध्यक्ष आहेत रामसेठ उरवणे. ओके. हे दोघांना लक्षात ठेवा. आणि पहिले कोषाध्यक्ष ते स्वतःच होते. याच वर्षी इलेया सालोमन हे नाव लक्षात ठेवा. ते कोण आहेत? ज्यू गृहस्थ आहेत. हे PYQ मध्ये येऊन गेलेलं आहे.
त्यानंतर पुढे बघा शाखा त्यांच्या 1874 म्हणजे एका वर्षानंतर मुंबईमध्ये त्यांची शाखा निर्माण झाली आहे. आणि कुणाची विनंती होती? कृष्णाराव भालेकरांनी विनंती केली होती. हा सुद्धा PYQ आहे. पुढे त्यांची सभा भरायची डॉक्टर गावडेंच्या वाड्यात. प्रचारकांचा पोशाख कसा होता? घोंगडी, पागोटे, धोतर आणि डफ. डफ लक्षात. ओके. त्याच्यानंतर सत्यशोधकी विवाह, 2 विवाह आपल्या रेफरन्स मध्ये आले पाहिजेत. पहिला आहे 1873, ज्या वर्षी स्थापना आहे त्याच वर्षी, आणि दुसऱ्या वर्षी दुसरा विवाह केला आहे. काय होतं त्याच्यामध्ये? पुरोहित नाही, काही धार्मिक विधी सुद्धा नाहीत, आणि मराठीमध्ये मंगलाष्टिका म्हटली जायची. ओके. आता सुद्धा आपल्याकडे हे म्हटलं जात नाही. आज सुद्धा आपण संस्कृत मध्येच मंगलाष्टिका म्हणतो. ज्यांच्यासाठी चाललंय त्यांना काहीच कळत नसतं, तरी पण आपण ते म्हणतो. ते त्यावेळेस हे करणं म्हणजे खूप मोठं रिव्होल्युशन होतं, आणि त्यांना कळत नाही हे पण चांगलं आहे. कळलं तर बिचारे टेन्शन मध्ये लग्न करणार नाहीत. आणि त्याच्या मतीचा अर्थ काय बघा, की आपण दोघं एकमेकाला सरेंडर करत आहोत देवाच्या साक्षीनं. इथून पुढं दोघांचं एकमेकांचं जग एक आहे. जर शॉर्ट फॉर्म मध्ये काढायचं तर तसा अर्थ होतो. ते डोक्याला हात लावतील, अरे असं कसं. त्यामुळे त्यांना सांगितलं जात नाही. ते संस्कृत मध्येच कधी कधी ठीक वाटतं. असं पुढे बघा. आणि अजून आता नवीन अशी लग्न पण आहेत काही ठिकाणी पुण्यात होतात, त्याचा अर्थ सांगितला जातो. ब्राह्मण ते काही श्लोक म्हणतात आणि त्याचा अर्थ पण ते समजावून सांगतात. ओके. तसं झालं तरी पण ठीक आहे, पण त्याला खूप जास्त वेळ लागतो, बाकी काही नाही. म्हणजे समोर बसणारे लोक कदाचित बिचारे बोर होऊ शकतात, आणि त्यांना आश्चर्य वाटेल असंही आपण केलं. हे काही थोडं विचित्र वाटतं, त्यांना वाटू शकतं. बरं चला, दुसरा विवाह बघा. ज्ञानोबा ससाणे यांचा विवाह केला होता, हे लक्षात ठेवा. दुसरा जो विवाह होता ज्ञानोबा ससाण्यांचा. पहिल्यांचा रेफरन्स कुठे सापडत नाही. वृत्तपत्रात बातमी होती, ब्राह्मण पुरोहिताशिवाय विवाह, अशी बातमी त्यावेळेस छापून आली होती. आणि लग्नास पोलीस संरक्षण घ्यावं लागलं होतं. आणि त्यावेळेस गंगाराम म्हस्के आणि पोलंनी राजन्ना लिंगू यांच्याकडून ती व्यवस्था करण्यात आली होती. कारण त्यावेळेस ते लग्न होऊ न देणं असं समोरच्या समाजाने चॅलेंज केलं होतं, त्याच्यामुळे पोलीस संरक्षण हवं होतं, ते मिळालं. पुढं इंग्लंडचा राजपुत्राची पुण्याची भेट आहे 1875ची. 73, 74, 75 सिक्वेन्स मध्ये चला. राजपुत्राच्या सन्मानार्थ गीते गायली गेली होती. त्यात आहेत आपले कृष्णाराव भालेकर आणि दोंडीराम कुंभार. हे दोंडीराम कुंभार कोण आहेत तुम्हाला माहिती आहेत ना? तुम्ही वाचलं असतं. कोण आहेत हे? जे दोघं त्यांना मारला होतं त्याच्यातलं एक व्यक्ती आहे. त्यांना त्यांनी कन्वर्ट केलं होतं. मारणार आहेस तर मार, तुझ्या पुढं मुलांचं काय होणार आहे? तुला तुझ्यासारखंच तुझ्या मुलांना त्यांना ठेवायचं आहे, म्हणून हे चालू आहे. तर उलट माझ्या बाजून आलं तर तुझंही बोलवलं, तुझ्या मुलाचंही बोलवलं. तो कन्वर्ट होऊन शिकला सुद्धा, आणि यांनी पुस्तकं सुद्धा लिहिली नंतर, आणि कविता पण केली. धोंडीराम कुंभारांनी. पुढे बघा हडपसरचा मुद्दा. ग्रामीण भागात शिक्षणाचे लोन पसरवण्याचे केंद्र बनले होते. हडपसरचा प्रश्न येऊन गेलेला आहे PYQ मध्ये, हा प्रश्न आहे. ओके. आणि हडपसर आता पुण्यात आहे म्हणून समजू नका, ग्रामीण भागात त्यावेळेस ते खेडच असेल ना, तर हडपसरचा रेफरन्स ग्रामीण भागात शिक्षण पसरवण्याचा होता. समर्थक वृत्तपत्रे बडोदा वत्सल्य, राघव भूषण आणि अंबालहरी. याच्यामध्ये तो फार तर फार मराठा आणि केसरी टाकले, तेवढं आपल्याला फक्त ओळखता आलं पाहिजे की हे नसायला पाहिजे बाबा, हे आहेत. ओके. आता समाजाचे कार्यकर्ते कोण कोण आहेत? एक आहेत कृष्णाराव भालेकर. जन्म कुठला आहे? भांबुर्डे. आत्ताचं शिवाजीनगर जे आहे त्याला त्या काळी भांबुर्डे म्हटलं जायचं. जंगली महाराजांना ते गुरु मानत. आपले जंगली महाराज JM रोडवरचे, त्यांना ते गुरु मानत होते. हितोपदेश भजन समाज त्यांनी स्थापन केला होता 1871 मध्ये. कुठं? भांबुर्डेलाच. उलटा प्रश्न येऊ शकतो, हितोपदेश समाज कोणी स्थापन केला? हितोपदेश भजन समाज. दीनबंधू वृत्तपत्र हे आपण बघितलंय. 1877 त्यांनी स्थापन केलं होतं. समाजाचे पहिले वृत्तपत्र म्हटलं जातं त्याला, सत्यशोधक समाजाचे. 1884 पुणे सुशिक्षण गृह, फुलेंशी त्यात वाद झाला, त्यांनी स्थापन केलं. फुलेंशी वाद झाला आणि त्यानंतर त्यांनी फुल्यांकडे स्वाधीन केलं होतं. पुणे सुशिक्षण गृह. दीनबंधू सार्वजनिक सभा त्यांनी स्थापन केली होती, सार्वजनिक सभेला सह देण्यासाठी. एक सार्वजनिक सभा कुणाची होती? काकांची ना. तर त्याला त्यांनी विरोध करण्यासाठी किंवा शह देण्यासाठी दीनबंधू सार्वजनिक सभा सुरू केलेली होती. त्याचा उद्देश काय होता? सरकारकडे अडचणीवरती दाद मागणे, विद्येचा प्रसार करणे, वाईट चालीरीती बंद करणे, स्वदेशी वस्तूंचा प्रचार करणे. दोन्हीकडे कॉमन मुद्दा आहे, तो मुद्दा लक्षात ठेवायचा. मद्यपान बंदी करणे आणि सक्तीचं शिक्षण. आणि ऑलमोस्ट दोघांचे सेमच मुद्दे आहेत. त्यांचंही होतं, फक्त विद्येचा प्रसार करणं तिकडे नसेल. त्यांचं जास्त भर कशावरती होता? उद्योगावरती. उद्योग जास्त मोठ्या प्रमाणात आले पाहिजे. पुढचा बघा,
दीनबंधू फ्री स्कूल स्थापन झाली होती, त्याच्यामध्ये त्यांना मदत केली होती गणपतराव पाटील. कोण आहेत गणपतराव पाटील? बघितलं आपण. तरडूला सुरू झालं कुठलं वृत्तपत्र आपलं? दीनमित्र. ओके, त्याशी संबंधित व्यक्ती पुढे आहेत सीताराम तारकुंडे. या दोघांनी दीनबंधू फ्री स्कूल मध्ये मदत केली होती. आणि त्याला मदत करण्यामध्ये कोण करणार बघा, एक आहेत सयाजी राजे, न्यायमूर्ती रानडे आणि लोकहितवादी. पुढचा मुद्दा आपला आहे डिप्रेस्ड मिशन साठी कार्य केलेलं आहे. डिप्रेस्ड मिशन साठी कार्य विदर्भात आणि यांच्या मदतीतून जानोजी बोर्डिंग अकोला स्थापन झालं आहे. जानोजी बोर्डिंग कुठे होते असा प्रश्न आला की आपल्याला माहिती पाहिजे, अकोला. ओके, साहित्य बघा, कादंबरी बळीबा पाटील 1877चा दुष्काळ. ओके, बळीबा पाटील नावाची कादंबरी आहे, त्याच्यामध्ये त्यांनी 1877चा दुष्काळ दिलेला आहे. कुणाबद्दल चाललंय? कृष्णराव भालेकरांबद्दल चाललंय. पुढं पद्य लेखन बघा, हितोपदेश, भजनी, अभंग, उपदेशपर लावण्या आणि शेतकऱ्यांचे मधुर गायन असं साहित्य त्यांनी लिहिलेलं आहे. पुढची आपली व्यक्ती आहे डॉक्टर विश्राम रामजी घोले. डॉक्टर विश्राम रामजी घोल्यांबद्दल बघू आपण. ग्रँट मेडिकल कॉलेज मधून शिक्षण घेतले होते, त्यामुळे डॉक्टर असतील. आता त्या काळात मेडिकल कॉलेज कमी येत ना, एक आपण अंदाज लावू शकतो की त्याच कॉलेजमधून झाले असतील. पुढे ते शल्य चिकित्सक होते आणि 1875 मध्ये समाजाचे अध्यक्ष बनले आहेत. ओके, तेलुगू माळी समाजाचे कुठल्या कुठल्या व्यक्ती त्यांच्याशी कनेक्टेड होत्या बघा. एक आहेत कोल्लसानी राजन्ना लिंगू, ते पुण्यातील प्रसिद्ध वकील होते. जया करडू लिंगू, रामय्या वनकय्या अय्यावारू, व्यंकू बाळोजी काळेवार हे आणि नरसू साहेबू तेलुगू समाजाचे माळी समाजाचे होते. त्यातलं अय्यावारू आणि कोळेवार हे यांनी समाजात छापखाना दिला होता, हे आपण बघितलं. ओके, हे प्रसिद्ध कंत्राटदार होते मुंबईमध्ये. आता हे का मदत करतील? यांच्याकडे पैसा आहे, कंत्राटदार आहेत, पण सोशल स्टेटस नाही. तर मग सोशल स्टेटस मिळवण्यासाठी जिथं प्रयत्न चाललाय तर त्यांना सहकार्य करणं हे स्वाभाविक आहे. पुढे रामसेठ उरवणे, डॉक्टर संतोजी लाट, डॉक्टर अण्णासाहेब नवले, तात्याराम पडवळ, रामचंद्र धावरे नाईक, सदाशिवराव गोवंडे, विनायकराव भांडारकर, त्या सगळ्या व्यक्ती त्यांच्याबरोबर काम करायला होत्या. ओके, पुढे बघूया आपण आर्य समाजाचं बघूया. आर्य समाजाबद्दल बघा, 10 एप्रिल 1875 मुंबईला त्यांची स्थापना झालेली आहे. ओके, 1877 ला लाहोर येथे त्यांची 2 वर्षानंतर शाखा स्थापन झाली आणि मुख्य केंद्र नंतर लाहोरच झालं. स्थापना मात्र मुंबईची आहे, लाहोर मात्र नंतरचं केंद्र बनलंय. स्वामी दयानंद सरस्वती, तर यांचे मत काय आहेत आपण ते बघूया. वेदांचा त्यांच्यावरती खूप मोठा प्रभाव होता. सर्व ज्ञानांचं उगम वेदात आहे असं म्हणणारे होते आणि महात्मा फुलेंनी वेदाला रिजेक्ट केलेलं होतं. तरी सुद्धा जेव्हा स्वामी दयानंद सरस्वती पुण्यात भाषण देण्यासाठी आले तेव्हा त्यांची हत्तीवरून मिरवणूक यांनीच काढली होती. ओके, ते ओपिनियनचे डिफरन्स असतील पण तुमचं कार्य पण चांगलं आहे ते सांगण्याचा एक त्यांचा मुद्दा होता. पुढे वेद हे ईश्वर निर्मित आहेत असं यांचं म्हणणं होतं. ओके, आणि फुल्यांचं म्हणणं काय होतं? मानव निर्मित आहे. ओके, स्वामी म्हणजे स्वामी दयानंद स्वामी हे इस्लाम आणि ख्रिश्चन धर्माचे कडवे टीकाकार होते. प्राचीन वैदिक धर्मास पुन्हा आचरणात आणून धर्म सुधारणा करता येते अशा या विचाराचे ते होते. सामाजिक सुधारणांचा पुरस्कार त्यांनी केला. कुठल्या? जातीय विषमता आणि भेदभावास त्यांनी विरोध केला. बाल विवाहन, देवदासी प्रथेस त्यांनी विरोध केला. स्त्री शिक्षण आणि विधवा पुनर्वसन त्यांनी समर्थन केले आहे. ओके, पुढचा मुद्दा बघा, राष्ट्रीय शिक्षणाचे त्यांना आद्य प्रवर्तक सुद्धा म्हटले जातं. त्यांनी राष्ट्रीय शिक्षणाला सुरुवात केलेली होती. आता आर्य समाजाची कार्य बघा, शैक्षणिक कार्य 1896 ला एक कन्या महाविद्यालय स्थापन केलं होतं. हे फक्त लक्षात ठेवा, त्यात फक्त कन्या महाविद्यालय वर्ष आहे, विशेष काही नाही. पुढचं बघा, हे महत्वाचं आहे, दयानंद अँग्लो वेदिक कॉलेज 1919 कानपूरला स्थापन झालं होतं आणि त्याच्यात पुढाकार घेतला होता लाला हंसराज यांनी आणि ते पहिले प्राचार्य सुद्धा त्यांचे होते. पुढं गुरुकुल शिक्षण संस्था स्वामी श्रद्धानंदांनी कांगडी येथे सुरू केली. कांगडी कुठे आहे? हरिद्वारच्या इथे. तिसरा मुद्दा बघा, दुसरा मुद्दा शुद्धीकरण मोहीम. आर्य समाजाचं पहिलं काम शैक्षणिक, दुसरं शुद्धीकरण मोहीम. तिसरा आहे स्वतंत्र संग्रामात त्यांचा समावेश होता. होता का? होता ना, मोठ्या प्रमाणात समावेश त्यांचा होता. हैदराबाद मुक्तीमध्ये तर त्याच्याहून जास्त प्रमाणात होता. आर्य समाजाचे अनुयायी कोण आहेत? लाला लजपतराय,
स्वामी श्रद्धानंद, पंडित गुरुनाथ विद्यार्थी आणि लाला हंसराज. याच्यातलं बाकीचे तर कार्यकर्तेच होते, फक्त लाला लजपत आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, ते अनुयायी सुद्धा होते. पुढचं, इंडिया फॉर इंडियन्स असं स्वामीजी म्हणत होते. इंडिया फॉर इंडियन्स, हिंदी भारताची संपर्क भाषा असावी याही मताचे स्वामीजी होते. स्वामींना जवळपास त्यांच्या भाषणाचे म्हणजे 50 भाषणांचे भाषांतर न्यायमूर्ती रानडे यांनी केलेले आहे. हा सुद्धा एका ठिकाणचा PYQ आहे. रानडेंनी त्यांचं भाषांतर केलेलं होतं. काही काळ मुंबईत आर्य समाजाचे अध्यक्ष कोण होते? लोकहितवादी सुद्धा आर्य समाजाशी संबंधित होते, हे लक्षात घ्यायचं आहे. पुढे आहे आपला रामकृष्ण संघ. रामकृष्ण संघ चे दोन भाग आहेत बघा. एक आहे त्यांचा रामकृष्ण मठ आणि एक आहे रामकृष्ण मिशन. आणि त्याचा उद्देश काय होता? गरिबांची सेवा करणे. हा मुद्दा लक्षात घ्या. रामकृष्ण मिशनचा मुद्दा काय होता? गरिबांची सेवा करणे. हे असं कुठंच म्हणत नाहीत की धर्मात सुधारणा करणे वगैरे. गरिबांची सेवा त्यांचा मुख्य उद्देश होता. 1897 ची स्थापना, वर्ष माहिती असलं पाहिजे. 1897. संस्थापक स्वामी विवेकानंद आहेत. रामकृष्णांचं नाव देतील नाही तर ते संस्थापक कोण आहेत? स्वामी विवेकानंद. आणि रामकृष्णांच्या नावाने त्यांनी संघटना सुरू केलेली आहे. कलकत्त्याला बाग बाजार येथील सभेत यांनी त्याची स्थापना केलेली होती. मठ कुठं होता सुरुवातीचा? वराहनगर किंवा बारानगर काशीजवळ हा मठ होता. शेवटी तो शिफ्ट झालाय बेलूरला. आता तो बेलूरला आहे, त्यावेळेचा स्थापन झालेला मठ. पुढं स्वामी विवेकानंद. रामकृष्ण मठाची एक शाखा आपल्या इथं पण आहे. स्वारगेटच्या पुढे एक चौक आहे बघा, तिथं पण त्यांचं एक आहे. स्वामी विवेकानंदांचा 1863 चा जन्म आणि 1902 चं निधन, एक लक्षात ठेवा. आणि नरेंद्र दत्त त्यांचं नाव होतं, लक्षात असलं पाहिजे. आपण लहानपणापासून शाळेच्या पुस्तकातून वाचत आलेलो आहोत. धर्म परिषद त्यांच्या काळात किंवा त्यांनी अटेंड केलेल्या दोन महत्वाच्या आहेत. एक आहे शिकागोची आणि दुसरी आहे पॅरिसची. 1893 आणि 1900. आणि आपण जे शाळेत शिकलो त्याच्यानंतर काही पुस्तक वाचलं नसणार आहे. धर्म परिषदामध्ये माय ब्रदर्स अँड सिस्टर एवढा प्रदत आपण थांबतो. त्यांच्या पुढे त्यांचं लिखाण अथांग आहे, ते आपल्याला वाचता आलं पाहिजे. सुभाषचंद्र बोस त्यांना आधुनिक भारतीय हिंदू समाजाचे जागरणाचे प्रतीक म्हणतात किंवा पितामह म्हणतात. त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात लिहून ठेवलेलं आहे, ते वाचायला पाहिजे आपण. असो, हे नाव खेत्रीच्या राजाने त्यांना दिले होते बरं का. स्वामी विवेकानंद हे नाव त्यांना खेत्रीच्या राजाने दिले, हे लक्षात ठेवा. वेदांत सोसायटी त्यांनी न्यूयॉर्क मध्ये 1896 ला स्थापन केले, एक लक्षात ठेवा. वेदांत सोसायटी न्यूयॉर्क 1896. भगिनी निवेदिता, मार्गारेट नोबेल त्यांचं नाव आहे, नाव लक्षात ठेवा. भगिनी निवेदिता मार्गारेट नोबेल. तर विवेकानंदांच्या नोबेल मार्गावरती चालणार, म्हणजे खूप बेस्ट मार्गावरती चालणारी असं असल्यामुळे तुम्ही ते लक्षात ठेवा. आणि त्या कोण होत्या? आयरिश लेडी होती. आयरिश दोन लेडी आहेत ना आपल्या त्याचे संबंधित विचार करतात. दुसरी लेडी कोण? आयरिश आणि बेजन. पुढे इथे आहे बघा. स्वामी विवेकानंद हे आधुनिक राष्ट्रीय आंदोलनाचे पितामह आहेत. सुभाषचंद्र बोस म्हणतात की राष्ट्रीय आंदोलनाचे पितामह. पुढचा आपला मुद्दा आहे रामकृष्ण परमहंसांचा. रामकृष्ण परमहंसांचं नाव विचारलं गेलं एक दोनदा. काय नाव त्यांचं? गदाधर चॅटर्जी. दक्षिणेश्वर कालीचे पुरोहित. दक्षिणेश्वर कालीचे ते पुरोहित होते. पुढे आहे आपली थिओसॉफिकल सोसायटी. थिओसॉफिकल सोसायटी घेऊन आपण थांबूया. शीख धर्माचं पुढे कंटिन्यू करू. आता थिओसॉफिकल सोसायटी बद्दल बघा. थिओसॉफी म्हणजे सर्व धर्माचा तौलनिक अभ्यास करणं, स्टेटमेंट होतं. PYQ बघताना आपल्या लक्षात येईल. पुढे त्यांच्या मान्यतेनुसार प्राचीन हिंदू धर्म हा जगातला सर्वात मोठा आध्यात्मिक धर्म आहे असं थिओसॉफिकल सोसायटी म्हणत असत. आणि त्या सोसायटीची स्थापना 1875 म्हणजे आर्य समाजाच्या वेळेसच झाली. आणि कुठे झाली आहे? न्यूयॉर्कला. संस्थापक बघा कोण आहेत? मॅडम ब्लॅव्हस्की रशियन आहेत आणि कर्नल हेनरी ऑलकॉट हे अमेरिकन आहेत. या दोघांनी स्थापना केली आहे. आणि ऑलकॉट यांच्या मृत्यूनंतर 1907 मध्ये अनी बेझंट अध्यक्षा झाले आहेत. संस्थापकामध्ये अनी बेझंटचं नाव आलं नाही पाहिजे. त्यांनी नंतर तिथं येऊन मोठ्या प्रमाणात काम केले आणि त्यांच्यामुळे ती संस्था नावास आलेली आहे. पण संस्थापक मध्ये त्यांचं नाव आले की ते चुकीचं करा. पुढे बघा. यांना भारतात येण्याचं निमंत्रण स्वामी दयानंद सरस्वतींनीच दिलं होतं. कुणाला? त्या संस्थापकांना, मॅडम ब्लॅव्हस्की आणि कर्नल हेनरी ऑलकॉट यांना. पुढे बघा. सोसायटीची स्थापना मुंबईत कधी झाली आहे? 1779. 1879. चेन्नईत 1800
82ला कुठे अड्यारला, अड्यार एक लक्षात ठेवा. आणि वाराणसीला 1895 मध्ये राष्ट्रीय कार्यालय त्यांनी सुरू केलेलं होतं. राष्ट्रीय कार्यालय कुठे आहे त्यांचं तर वाराणसी माहिती असलं पाहिजे. काँग्रेस स्थापनेची चर्चा 1884ला मद्रास येथील थिओसॉफिकल सोसायटीच्या सभेत झाली होती. ओके. मराठी तुकाराम तात्या पडवळ त्या सभेत उपस्थित होते. 1884 ची मद्रासची थिओसॉफिकल सोसायटीची सभा लक्षात ठेवा. ओके. आणि मराठी व्यक्ती कोण होते? तात्याराम पडवळ. वरती आपण सत्यशोधक समाजात पाहिलं आहे. पुढे ॲलन ह्यूम ही थिओसॉफिस्ट होते, हे लक्षात ठेवा. ॲलन ह्यूमचा सुद्धा थिओसॉफिकल सोसायटीचे संबंध आहे. बेझंट यांच्या नंतरचे अध्यक्ष कोण आहेत बघा? जॉर्ज अरुंडेल. होम रूल चळवळीत नाव ऐकतो आपण, जॉर्ज अरुंडेल आहेत. त्याच्यानंतर जीनराज दास, सी जीनराज दास, नीलकंठ श्रीराम, JBS कोटस आणि राधा बर्नर ही नावं आहेत. ओके. त्याच्यानंतर ब्रीद वाक्य त्यांचं काय होतं बघा? सत्यानास्ती परो धर्मख्र, म्हणजे काय? सत्य पारता नाही धर्म. ओके. त्याच्यानंतर तत्वे, धर्म, तत्वज्ञान आणि भौतिक शास्त्र यांचा तौलनिक अभ्यास करणे, भौतिक शास्त्र सुद्धा आहे, ते लक्षात घ्या. ओके. मोक्ष आणि आत्मा यांचे अस्तित्व मान्य होते. आत्मा लिंगभेद मानत नाही असा त्यांचा विचार आहे. त्याचा विचार तुम्ही करू नका. पुढचा आपला पॉइंट आहे बंधुभावाच्या आधारावरती एक संघटना स्थापन करणं त्यांचा उद्देश होता. राष्ट्रीय शिक्षणास महत्व देऊन अनेक ठिकाणी महाविद्यालय त्यांनी स्थापली आहेत. गुजरात, आंध्र प्रदेश, वाराणसी या ठिकाणी आहेत. अड्यार येथे त्यांचं ग्रंथालय आहे, त्याच्यामध्ये प्राचीन साहित्याचं त्यांनी जतन केलेलं आहे. ठीक आहे. तर पुढचा ज्या काही आपला डेटा आहे तो आपण उद्या कंटिन्यू करूया.